तर शिवसेना आमदार संजय गायकवाड यांना आकाशवाणी आमदार निवास उपाहारगृहामध्ये खरं तर निकृष्ट दर्जाचं जेवण देण्यात आलं होतं आणि या संदर्भात राज्यमंत्री पंकज भोईर यांचं काय म्हणणं आहे त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी मनोज दयाकर यांनी। संजय गायकवाड यांचं आता त्यांना जेवण हे म्हणजे चुकीच्या पद्धतीने दिलं गेलं आहे, निकृष्ट दर्जाचं जेवण त्यांना देण्यात आलेलं आहे, काय सांगा? आकाशवाणी आमदार निवासाच्या कॅन्टीन मध्ये त्या ठिकाणी विधानसभा सदस्यांकरता व नागरिकांकरता उपलब्ध असलेल्या कॅन्टीन मध्ये निकृष्ट दर्जाचं भोजन मिळाल्यामुळे त्या ठिकाणी विधानसभा सदस्य चिडले आणि काही मारहाणीचा प्रकार त्या ठिकाणी घडल्याचा कळते। परंतु प्रशासनाचं आणि त्या ठिकाणच्या कर्मचाऱ्यांचं देखील काम आहे की चांगल्या पद्धतीचं भोजन त्या ठिकाणी येणाऱ्या सदस्यांना, त्या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला दिलं पाहिजे आणि निश्चितपणे मारहाण हा काही त्याच्यावरती उपाय नाहीये। समन्वयाच्या भूमिकेतून हा काहीतरी मार्ग काढण्यात येईल। पण आकाशवाणीमध्ये आपण मिळतं आमदारांना जे प्रकारचे आता डाळ देण्यात आली तिला खूप प्रकार घाणेरडा वास येत होता आणि अशा प्रकारे मोठ्या संख्येने नागरिक त्या आकाशवाणीमध्ये जेवायला जात असतात आणि तिकडे त्यांना देखील असं जेवण मिळतं काय? निश्चितपणे गंभीर बाब आहे, याची सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्यात येईल। जय महाराष्ट्रकडे एक दखल घेण्यात आलेली होती, नागपूर शिक्षक भरती घोटाळ्या प्रमाणात ही दखल घेण्यात आली, त्याबद्दल तुम्ही काय सांगा? नाही, ह्या संबंधित विधानसभेत आणि विधान परिषदेत मुद्दा उपस्थित करण्यात आलेला होता। ह्या सर्व घोटाळ्याची व्याप्ती लक्षात घेता राज्य शासनाने एसआयटी नेमण्याचा त्या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे आणि IAS IPS दर्जाचे अधिकारी त्याच्यामध्ये टाकून संपूर्ण राज्यामध्ये या झालेल्या घोटाळ्याची चौकशी करण्यात आणि एसआयटी कधी नेमण्यात येणार आहे? कारण की याची पूर्ण दखल जय महाराष्ट्रकडे अधिवेशन झाल्यानंतर लवकरात लवकर एसआयटी नेमून त्या ठिकाणी सखोल चौकशी करण्यात येईल। एसआयटी नेमून लवकरात लवकर या संदर्भात चौकशी केली जाईल असं पंकज भोर यांनी म्हटलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धांत उबाळेसह जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई।